श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जय शिवा. अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबा तथाता गुरुद्वार ज्योतिर्मार्य स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा अनंत वनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनोमोहना जो भक्त वल्लभ तू हिम जनगा जामात भाललोचन नीलग्रीव उमाकानाथ मस्तकेश्वर धोनी विराजित जाती सुमन वाराहवतजी पक्षीव्रत प्रिय त्रिपुरांतक यज्ञ पतिमित्र प्रज्ञापार्क दक्षमख विध्वंस सख मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाल भाळ कर्पूर गौरवर्णा कोकोल्ल भक्षक निज भक्त रक्षक विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो स्वर्गस्थित कारक त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंद दात सुहास्यवदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचल जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक रक्षण पद्य तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशत मुख दशशतकर दशशत नेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवांतक भवानीवरा श्यामवाशी गिरा अगोचर जो स्वरधुनी नितीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्यमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन मर्धन वर्ज भजंग अजित जो अमित गर्भ निजमागम नूत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन विश्वनर जो निजन चित्त चकोर चंद्र वेणुरूप वर मल्हर पहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय परंजकीर जो निज जन हृदयांजम भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कौरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्र अवतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदगमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षक नागाजनन जनक जो रुद्रा त्रिशत्रुजनक कवरदायक बाणवल्लभ पंचबाणतक भवरोग वैद्य त्रिपुर हारक वैजनाथ अत्यंतभूत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशन्मन त्रिविधी भेदरहित त्र्यंबकराज त्रिशोदल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णवर्ण हिमनगवासी हेमंती वद हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निशिदिनी गाती अन्मय गुण नाही जया आधी मध्य व अवसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो शक्रारी जनकांत प्रियकर भुजा संताप हरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तमा आजा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णमय महिमा निगमागमा अंतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार नव अगाध थोर जेथे बुद्धी चित्त तर्क पोहोचणार न पावती पार तत्वांचा कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावयाता चवा आणू कोठून व्याम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या पापे मोजू आता प्रकाश वया आदित्य दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कंजल जलाधी मक्षी मात्र
सुरधूम्र लेखनी विचित्र करून लिहिती कंजकन्या तेही तेथे राहिल्या तटस्थ. तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरशी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयचा किशोर इंदू त्याशी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे जल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ विदित गेला तव गुण निराळ अंतकन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किन्नर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मा सार्थक करावाय साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दक्षयनीवर म्हणे शूलिलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसे धरुणी शिशूचा हात अक्षरी लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी मी श्रोते व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलित श्री सुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोंद खंड जे नेहमी शरण्य शोनकाधिकी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशी रोहिणी पती करी तृप्त श्रवण चकोरा तुवाद बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा असपास दश अवतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास ही शिष्यसुत म्हणे एका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संपत्ती संतती ज्ञानविचार श्रवण मात्रे देणारा श्री शंकर निजांगे सकल तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणारं शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञ माझी जपद यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरी संसार अर्णव पार ब्रह्मादी सूर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यास ही सहारक शिवतारक मंत्र जो दृष्टीपुष्टी धृतिकारक मुनीर जरराशी हाजी कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णावे नवग्रहात वासरमणी थोर त्याचा मंत्रात शिव पंचाक्षर कल्पो कमलोद्धर कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रान माझी वेदांत तीर्थान माझी प्रयाग अद्भुत महाशासन क्षेत्रात मंत्र राजा तैसा हा मंत्र माझी पशुपत देवान माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी हे देवी हा केवळ परमतत्व चिन्मांत्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणे कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणे अविद्या कानन दाहक ब्रह्माग्री सनकाधिकी ज्ञानी हाची जपती श्री शुद्ध अधिकरुणी हाची जपमुख चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी अधिकरुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचाचन करणे अकर्णिता दोषावरण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्याशी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षित या मंत्र जप काला लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करून घे जे आधी विधीने गुरु करावया वर्ण मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पुन्हा ह्या चिन्हे करुणी मंडित जो मित भाषणे शांतदांध अंगी अमानित्व अंधभित्व अहिंसक अतिविरक्त तोच गुरु करावा वर्णवाय ब्रह्मनो गुरु हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चार करून घ्यावा प्रीतीने जरी आपण अशी ठाऊक मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीचे कामक्रोध मदयुक्त जे हा का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले अपरोक्षात ज्ञान करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरीना एका मनती स्वप्ने आम्हा ते मंत्र सांगितले भगवंते आदरे सांगे लोकांती परी तो गुरुविन तरीना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुरु भाव तरी तो न तरीची सोमेव गुरुशी शरण न अधिगता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारा विन वरहाडी समग्र
काय व्यर्थ मिळवण्या तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. तैसे गर्भाध्यास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरच्छरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नेमिषारण्य गोकर्ण क्षेत्र अधिकरोनी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन. ते एका श्रवणी पठणी निधी ध्यास आधारे धरावा. दिवसे दिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापस क्षय होय. श्रवण मनन निधी ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्माग्न मार्गान तामस श्रवणे पावन सर्वभूती. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र. दशार्ष नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राज्ये देती कारभार कर जोडून नमिती वारंवार. त्याच्या मुकुट रत्न किन्नरे साचार प्रपदे. त्याची उजळली मुकुट घर्षणे करुणे किरोने पडली दिसती चरणे. जेने सत्तावसन पसरोने पाला निविली कुंभिनी हे उभारिला यशोध्वज. जेवी शरत्कालीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे देश शुद्ध द्वितीयेचा हिमांस. तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी द्विदाशीस स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नीशी रत स्वरूपाशी तुळीजे रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले. भुंजांवरी दामदग्न समरा गणी जेवी प्रलयाग्र ठाणन चळे रनिऊन कुठार घाये भूरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा कली जेवी करत ळीचा आवळा. जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा. याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गर्जे जेवी गंभीर. प्रजाननांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे. ज्याच्या सेना सिंधू देखून उद्भवत जल सिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती. तिचे स्वरूप वर्णी सरस्वती विद्ध विश्ववदने करुणी आजे लावण्य सागरीचा लहरी गजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमथ्या शशिवदना भुजंगवेणी अलंकार शोभाजीची तनुवानी. दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण. या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनाथ. जिचे मुखाब्ज देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पाहता न पुरेची. नूतन नीली पर्णून मनसी जे आकर्षिले. रायाचे मन बोलवणे पाठविले प्रीती करुणी परी. ते न येची प्रार्थिता स्वरूप शृंगार रजाळे पसरून आकर्षिला रूपमानस समित. या लागी दशर्ष राज उठवणी आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्लिके शुभांगी मम तनू वृक्षाशी आलिंगिनी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार. सर्वर मराळी बोले सुहास्यवदना वेहाळी. म्हणे म्या उपासीला शशीमोळी सर्व काळ व्रतस्थ असे. जे श्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नानात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी. श्रीपुरुषे हर्षयुक्त असावी. तरुण रूपवंत कष्ट भोगे करुण्यायुक्त चिंताक्रांत नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसोनी उत्तम काळी षडश अन्न भक्षोन मंगलाला भोगावी. प्रीती करुणी राजलक्षण सत्य हे राव कामामध्ये मंत प्रचंड रती भरे पसरुने दोर्दंड लिंगन देता बळे प्रचंड शरीर. त्याचे पोळाले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होऊन पुसत कैसा. वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंदवन वर्धिनी. सकल संशय टाकून मुळी होणे गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावत संत क्रोधेन भरोनेधी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज. त्या गुरुने परम पवित्र
मजदितला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतल अत्यंत तव कलेवर पापसयुक्त अगम्य गमन केले विचार रहित भक्ष तितके भक्षिले मज श्री गुरु दये करुणी राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांची नरक दारुण एकता राव अनुतापे करून सददित झाला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मजदी जे देई आदरे त्याची नि जपे सर्वज्ञ महात्पत्वे भस्म होती ती म्हणे हे भुभुंजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा परिध यदव कुळी गुरु वरिष्ठ गर्भमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानी यान माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयांची तैसे वरिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्भमुनी त्यांची नृपश्रेष्ठ शरण जाऊन शिवदीक्षा घेई जे मग कलावती सहित भूपाळ गर्घार श्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडून उभा टाकला अष्टभावे दाटून हृदय म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्थ यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी ती राई उने पुष्प वृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभय तान्नी करून स्नान हो यथासांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणोनी शिव अभिषेक केला गुरुशी दिव्य वर्णे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला रूपे आधारे गुरु दक्षिणेशी भांडारे दशहर्ष राये समर्पिले तनु मन धनेशी उदार गर्गचरणी लागे रूपवर असोनी गुरुशी वंचिले जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी अपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मधी मंदा गुरु ब्रह्मानंद न भजे जो एक मनती तनु मन धन नाशिवंत गुरुशी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे षट ज्ञान कदा वदन न पाहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे देश खर पृष्ठांवरी चंदन षडशी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंबूल मोजून इकडून तिकडे टाकी ती घाणा इक्षुरस घाळी इतर सेविती रस नेहाळी इतकी पात्रता शर्करा वाढ साठविली परी गोडी न कळे त्या असो हे अभाविक खळ जैसा नव्हे तो दशार्शन रूपाळ षोडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा टाकला कर जोडुनी मग तो गर्गे हृदय धरुनी मस्तकी हस्त ठेवणी शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवने उगवला निजबोध तरणी अज्ञान तम तेच क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्रांचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघोनी पळते झाले ते दवा किती कांचे पक्ष जळाले चडफडताची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाचे जैसे किंचित पडता कृशान दग्ध होय कंटक वन तैसे काक गेले जळून देखुनी रावण वल करी गुरुशी नमुनी पुषे रूप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जल राहुनी अगळे गुरु म्हणे एक सापेक्ष अनंत जन्मीचे महापापी बाहेर निगती काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाले निष्पाप झाला रूपवर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारही देह निरसोनी केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिमा सुरव सबळ काम वेताळ धुसी अशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना त्या खानेनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या हैसा हा अवगळका माया मेळ तू निरसीला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र जन्मपर्यंत माझं ज्ञान झाले समस्त पापी जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्ण स्तेय भक्षक सुरापान गुरु तल्लक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महात्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मप्लोपन श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्म छळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसादभेद लिंगभेद पाही भक्ती पंक्तिभेद हरिहरभेद ज्ञान चोकोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंडमती मिथ्यवादक भेदबुद्धी
भ्रष्ट मार्ग स्थापक, श्रीलंपट दुराचारी, कृतज्ञ परद्रव्य अपहारक, कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदेक, बक ध्यानी गुरु छळक, मातृदहक, पितृहत्या, दुर्बल घातक, कर्ममार्ग दिनहत्यारी, पातकी, पेशून्य, तृणदाहक, पीडिती, सज्जन गोत्रवध, भगिनीवध, कन्या विक्रय, गोविक्रय, हृदय विक्रय, सरस विक्रय, ग्रामदाहक, आत्महत्या, पाहे, भ्रूणहत्या, महापापे ही महापापे सांगितली, शूद्र पापे नाही गिनिली, तुकी काकरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष, काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो, उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम, काय महिमा बोलू आता, गुरुस्तवन करून अपार, ग्रामशी आला दशार्षण रूपवर सवे, कलावती परम चतुर केला उद्धार, रायाचा जपता शिवमंत्र, निर्मळ राज्य वर्धमान झाले, सकल वर्ण अवर्णन दोष दुष्काळ, देशातूनही पळाले वैवध्य, रोग आणि मृत्यू नाहीच कोठे, देशात अलिंगिता कलवती, शिरूपनाथ शशी ऐसी शीतल वाटे, शिवभजनी लाविले सकल जन, घरोघरी होती शिवकीर्तन, रुद्राभिषेक, शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी, दर्शहर्ष रायाचे व्याख्यान जे लिहिती, एकती करीती पठन, प्रीती करुणे ग्रंथरक्षण, अनुमोदन देती जे सुफल, ज्यांच्या संसार त्याची निसांगे रक्षी, श्री शंकर धन्य धन्य हिची तेची नर शिव महिमा वर्णिती जे, पुढे कथा सुरस फार, अमृताहुनी रसिक फार, ऐकवता पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे, पूर्ण ब्रह्मानंद शूलपाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी, तोची बोलवित विचारुनी, पाहावे मनी निर्धारे, श्रीधर वरद पांडुरंग, तेनी शिरी धरिले शिवलिंग, पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नवे विरंग, कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ, प्रचंड स्कंद पुराण, ब्रह्मोंद खंड, परसोत सज्जन खंड, प्रथमोध्याय गोडहा, श्री सांब सदा शिवार्पण मस्तू, श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा, श्री गणेशाय नमः, जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती, सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती, कालत्रयी संके ते अथाव असे करुणे, भलत्या मिसे घडे शिवस्मरण न कळता, परिसाशी लोह जान संघटता, सुवर्ण करी की न कळता, प्राशिले अमृत परी, अमर करी की यथार्थ औषध नेनता, बक्षित परी रोग सत्य हरी की, शुष्क तृण पर्वत अद्भुत नेळता, बाळक अकस्मात अग्नी स्फुलिंग टाकीत, परी भस्म यथार्थ करी की तैसे न कळता, घडे शिवस्मरण परी सकल दोष होय दहन, अथवा विनोदे करुणे शिवस्मरण घडो का, हे का व्यर्थ हा का फोडी ती, शिव नामे ओरडती का, अरे का हे उगे न राहती, हर गर्जती वेळोवेळ, शिवनामाचा करीती वेहाळ, माझे उठविले कपाळ, शिव म्हणता वेळोवेळ, काय नेते यांच्या हाता, ऐसे हेळ ना करी, क्षणोक्षणी परी उमावल्लभ नाम घेवधनी, पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का, महाप्रीतीने करिता शिवस्मरण, आदरे करिता शिवध्यान, शिवस्वरूप मानुनी ब्रह्मान संतर्पण करी, सदा ऐसे शिवी आवडी धरी, त्या माझी आली, शिवरात्री उपवास जागरण करी, होय बोहरी महात्पापा, ते दिवशी बिल्ह दळे घेऊन यथा सांगा घडे शिवार्चन, तरी सहस्र जन्मेचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल, नित्य बिल्ह दळे शिवाशिव हात, त्या एवढा नाही पुण्यवंत, तो तरेल हे नवल नव्हे सत्य, त्याचा दर्शने बहुत, तर ती प्राप्त काळी घेता शिवदर्शना, या मिनीचे पाप जाय जळून, पूर्वजन्मीचे दोष गहन, माध्यान्नी दर्शन घेता, नोरती सायंकाळी शिव पाहता, सप्रेम सप्तजन्मीचे पापे होय भस्म, शिवरात्रीचा महिमा परम शेष ही वर्णू शकेना, कपिला षष्ठी अर्थोदय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण, इतुकेही पर्वकाळ ओवाळून शिवरात्री वरून टाकावे, शिवरात्री आधीचा पुण्य दिवस, त्याही वरी पूजन जागरण विशेष, त्रिकाल पूजा आणि रुद्र घोष, याच्या पुण्याशी पार नाही, वरिष्ठ विश्वामित्राधी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धिचारण विद्याधर, शिवरात्री व्रत करिता ती यथार्थी, सुरसव कथा बहुत शौनकाधिका सांगे सुतती, श्रोते एकावी सवचित आदरे करून या, तरी माझी माघ मास त्याचा व्यास, महिमा वर्णी विशेष, त्या माझी कृष्ण चतुर्दशी मुख्य, शिवरात्र जाणे जे विंध्याद्रिवाशी एक व्याध, मृग पक्षी घातक परम निषिद्ध, महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध, बहुतेने धनुष्य बाण घेऊन पारधीस चालिता दुराचारी
पाश वाघुरा कक्षेशी धरी कवचन तेल हि हरित वर्ण करी गोंधालुली त्राण अनेक ही हाती शस्त्र सामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखील तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वज पूर्ण रत्न जडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्रघोष एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्द घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने सदा शिव दश दिशा दुमदुमिल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशीमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी एव चतुर्विध वाद्य नाना परिभक्त वाजविती आनंदी तो तेथे व्याध पाताला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा टाकला हसत बोलिते विनोदी हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासुनी आता दगडा बाहेर पाषाण देव पण येथे कैसे उत्तम अन्न सोडून व्यर्थ का करीती उपोषण ऐसी चेष्टा करीती तेथून कानाना प्रती जात असे लोक म्हणे गर्जती वारंवार आपण ही विनोदी म्हणे शिव हर हर सहज सव्य घालून शिवमंदिर घोरे कातार प्रवेशाला वाचेची लागला तोची वेद विनोदी बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालती घोरांतर शेवता वन नाढळतीच जीव लघु दारुण तो तरुण द्विधवधूचे सदन वासर मनी प्रवेशाला दिशा प्रवर्तली सबल ती ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाल कृष्ण कंबळ मंडप काय उभारीला विगत धवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडांगणी परिपतीहीन रजनी ते जैसा पंडित गेल्या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान ते जेवी अस्त जाता सहस्र किन्नर उडन गणे मार्ग झळकती असो ऐसे निशा दाटली बहु सुबद्ध अवघ्या वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सौभाग्य सदनी देवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्ल वृक्ष गगने शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन देवी बिल्हडहाळी या गगनीहून भूमीस लागल्या येऊनी माझी रवी शशी किरण न दिसे त्यात तम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊनी शरासनी शर लावूनी कानाडी ओढूनी सावज लक्षी दृष्टी बिल्लदळे टाकली बहुत ती दक्षिणा हस्ते खुडून टाकीत तो तेथे पद्यच हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्लदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायास न करिता अनायासे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला दुरून कृतांतवंत परम दारुण अकर्ण ओढीला बाण देखून या हरिणी बोलत असे म्हणे महापुरुषा अनन्याविन कामजवरील लाविला बाण मी तवर हरिणी आहे गर्भिण वध तुवा न करावा उद्रात गर्भसूक्ष्म ज्ञान वधिता दोष तुझ दारुण एक रथ भरी जीव वधिता सान तरी एक बस्त वधियेला बस्त वधिता एक वृषभ हत्येचे पातक शत वृषभ हत्ये गो हत्या देख घडली शास्त्र वदत असे शत गो हत्याची पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शत ब्राह्मणांचे पातक जाण एक श्री वधलिया शत श्रियाहुनी अधिक एक गुरु हत्येचे पातक त्याहुनी शतगुणे देख एक गर्भिणी वधलिया तरी अन्याय नसता हे अवसरी मज मारीशी का वनंतरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवाशी वाट पाहता मीही अजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परिमृगी होऊन सुंदर गोष्टी वदसी शास्त्रियांच्या मजाचर्य वाटे पोटी नारायश सांगायची गोष्टी तुझे देखून या दृष्टी तयार हृदय उपजत असे पूर्वी तू होतीस कोण तुझं एवढे ज्ञान कुठून तू विशाल नेत्री
लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पुरी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्न काढिली सुरासुरी महाप्रयत्न करून या त्या माझी मी रंभा चतुर मज देखुनी बोलती सुरवर नाना तपे आचरुनी अपार तपस्वी पावती म्हाते म्या नयन कटाक्ष जाळे पसरुनी बांधिले निर्जलांचे मन मिळ माझ्या अंग सुवासा वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन एका वयास सुरंग सुधा पाणी धावती सुरंग मी भोगे स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे नमनी कोणाशी मदा अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडून अशुधापान करू लागले मध्यप्राशन हिरण्या नामा दैत्य दारुण सूर सोडून रतले त्याशी ऐसा लोटला काळ अपार मृगयशी गेला तो असुर त्या दृष्टांसंगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगये लागून इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखाता हिम नगजामात परम क्षोभोनी शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्यूलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या दिलं तुझं सवे हरिणी हिरण्य असुर माझे जे ये भजनी असावध सर्वदा तोही मृग होणी सत्य तुम्हा शीस होईल रथ एक व्याधा सवचित मग म्या शिवा प्रार्थीला हे पंचवदना विरूपाक्ष सच्चिदानंदा कर्माध्यक्ष दक्ष मल्ल मखल दलना सर्व साक्ष उपशाप दे यामध्ये भोळा चक्रवर्ती दयाळ उपशाप वदला पण पयफेन दवल 12 वर्ष भरता तत्काळ पावाल माझ्या पदाते मग आम्ही मृगयोनी जन्मलो ये कर्मवनी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे हे प्राण सत्य वचन हे माझे हे मृगे बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मज न वाटे नाना परी असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महात्पापी उच्चारून शपथ वदे यथार्थपूर्ण यावरी ते हरिणी दिनवदन वाहता आन एका ते ब्राह्मण कुळी उपजोनी जो न करी वेदशास्त्र अध्यायन सत्य शोच वर्चित संध्याहीन माझी शिरी पातक ते एक वेदक्रिय करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानाशी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांशी निंदा त्या पापांची मज होय अपदा दान दिधले जे ब्रह्मारुंदा हिरोने घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वेंद निर्मिती नाना भ्रष्ट मार्गे आचरती स्वधर्म आपला सांडून या देवालयान माझी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी जे बसती विडा घेऊन ते कोडी होती पापीये ते देवळात करीती श्री संभोग की श्री प्रताराशी करीती वियोग ते नपुसंग होऊन अभाग्य उपजती या जन्मी वर्मे कर्मे निंदा करीत तो जगपुरी क्षभक्षक काज होत शिशाशी विद्या असून न सांगत जो पिंगळा होय निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रियांच्या गायी वळून आणि तिथे अल्पयुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडना तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वासन पूर्ण होय त्याच्या स्त्रिया व्रत नेम करीती भ्राताराशी अभेरीती धन धान्य असोनी वंचिती त्या वाघुळा होती या जन्मी पुरुष कुरूप म्हणून त्या गीता त्या या जन्मी बालविद्या होत तिथे जारकर्मी करीत मग त्या होती वारंगाना या भ्राताराशी गर्भ निर्भस्त स्थिती त्या दाशी किंवा लुलटा होती सेवक स्वामीच्या द्रोह करीती ते जन्म येती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याची न ते जो वेतन त्या अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे श्री पुरुष गुज बोलता जो जाऊन ऐके तत्वता त्याची श्री दुरावी हिंडता अन्न न मिळे त्या तया ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मावरी जे श्री रज ज्वाला होनी गृही वावरे जे पापीनी पूर्वज रुधिरी पडती पत्नी त्या गृही देव पितृगण न येती जे देवांच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रुक होती ज्या रांधित अन्न चोरून भक्षिती त्या मार्जरी होती या जन्मी ब्राह्मणास कदक घालून आपण भक्षिती षडश पक्वान त्याचे गर्भ पडती घालून आपुल्या कर्मवशे जो माता पित्यांशी विनवित तो ये जन्मी मरकट होत
शिनवित तो या जन्मी मर्कट होत सासू श्वसुरा शूद्रा गांजित तरी बालक नवाचे दियेचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतून तरीही महत्व वापे संपूर्ण माझ्या माथा बैसोनी हे मित्य गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा उपहार ऐसे शपथ घे एकता निर्धार व्याध शंखला मानसी म्हणे प्रतिव्रते जाई आता चतुरई निशा सरता हरिणी म्हणे शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुणी वेगीने श्रमा गेली ती कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिल्ल दळे खुडूनिया 2 प्रहार झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानोनी अर्ध पाप जळाले मूळ होणे सप्तजन्मीचे देदवा नामी आवड झाली पूर्ण व्याधी करी शिवस्मरण मृगीमुखे केली निरूपण सहज जागरण घडले त्यात दुसरी हरिणी अकस्मात पातले तेथे तृषाकांत व्याधी बाणा आवडीला त्वरित करुणा भक्त भाकी हरिणी ते म्हणे व्याधा एक ये समय मज कामानळे पिढीले पाही पतीस भोग देऊन लोलाही परतून येते सत्वर व्याधा आश्चर्य करीती मनात म्हणे शपथ बोलून जाई त्वरित धन्य तुझे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठावो का वापी ताडाग सर्व रजो पतित तो मोडी देवागार गुरुनिंदक मध्यपाने सुदुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवित समरांगणी मागे पळत धृती हरी सीमा लोटित ग्रंथ निंदिक महापुरुषांची वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी देशधरी हरिहर चरित्रे अवहेरी माझी शिरी पाती पापे धन धान्य असूनही पाही पतीलाही शिनवी म्हणे नाही पती सांडोने निजे परागृही ती पापे माझ्या माता पुत्र श्रुद्धा सुशासन मार्गे वर्तिता त्याशी व्यर्थची गंजिले जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची बंधू जे वेरी करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरुचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दब्ध होय जे मार्गस्थाशी वसे हरिती ते अतिशूद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून अनाचार करीती ते घुले होती मोकाट दाशी स्वामीची सेवा न करीती ती ये जन्मी होय मगरी तो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजे जो श्री भाताराची सेवा करीत तिचं तो व्यर्थाची गांधी तर त्याच्या भंग होता जन्मजन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो रुद्रा अपमानिता आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्वकर्मे जाणे जे विप्रशास्त्री जेऊन या श्री भोग करी ते दिनी तो श्वान सुकर योनी उपजेलनी संशय व्यवहार दहांत बेसुनी खोटी साक्ष देई गरजोन पूर्वज नरकीपात की पतन असत्य साक्ष देताची श्री दोघी स्त्रिया करून एकची वर राखी जो मन तो गोचिड होय जाण सम सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याच्या मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वरदंड भग्न होती देवालाही करी भोजन परी हे जन्मी होयक्षिण पृथ्वीपतीचा निंदा करिता जाण उदरी सामग्री होय पे ग्रहण समयी करी भोजन त्याशी पित्तरोग होय दारुण परम बाळे की परदेशी नेऊन ती सर्वांग कृष्ट भरेची श्री करी गर्भपातन ती उपजे वंध्या होणे देवालय टाकीत पडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन श्री गांजिता हे त्याचे हे जन्मी एक अंग जाय ब्राह्मणांचे अन्न हरिती पापी त्यांचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्याशी होय जो निर्भस्तिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणांशी दंड मारी त्याशी व्याधी तिडका लागला शरीरी जो संतांशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे वेदद्वारीचे तरुवर अश्वत्थाधी वृक्ष साचर तोडीला पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतक अन्न भक्षित त्याची उदरी नाना रोग होत अपनाची परिमळ द्रव्य भोगी समजत तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बालपणी मृत्यू पावे पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थल न मिळे त्या ते ब्राह्मणाशी आशा लावून चाळवी नेधीत कदा दान तो ये जन्मी अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्यांशी लग्न मोडित तरी श्री सल राहे पोटात बंध्या निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रोहोन त्याशी सांडसे ताडी सूर्यनंदन तो नायके कथा ग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी तो पिढी माता पितयास त्यांचा सर्वदा होय कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवास
तरी एकच पुत्र होय त्याशी जो चांडाळ गोवध करी त्याशी मिळे कर्कशा नारी वृषभ वधिता निर्धारी शतमूर्खे पुत्र होय त्याशी उदक तृणीविन पशु मारित तरी मुख्याच प्रजा होती समस्त त्या प्रतिरतेस भोगू इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे तो पारधी बहुदिव शिवसहारी तो फेफरा होय संसारी गुरूंचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बालपणी दंडभग्न केश शुक्र जे मृत बालांसाठी रुदती निर्धार त्याचा हसता निपुत्रुक होय हरणी म्हणे व्याधा लागुनी मी सत्वर येते पतीस भोग देऊनी न ये तरीही सर्व पापे संपूर्ण माझ्या माथा बैसो तपे व्याधन मना शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई गृहास जाऊनी सत्य पूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृग राज तेच प्रसंगी जला पारणार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दीनवदना म्हणे माझ्या स्त्रियांच्या पतिव्रत सगुण त्याशी पुसुनी येतो मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त जो यथ कथा रंग मोडित निर्वश होय ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्मी कर्म वेदोक्त शूद्र निजांगे आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेशी विघ्ने करी वाटपाढी वस्त्रद्रव्य हरी तरी सर्वांगी रोण अघोरी नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्र कोची नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्षुणे हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयांचे न वाढे हरी दिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिणा होती त्याची निर्धारे एक शिव हरी प्रतिमा फुडिती एक भगवंता विघ्ने करीती एक शिव महिमा उच्चादिती नरकी होती कीटक ते मातृद्रोही त्याशी व्याधी भरे पितृद्रोही पिशाचे विचारे गुरुद्रोही तत्काळ मारे भूतप्रेत गणी विचारे तो विप्र आहार बहुत सेविती त्यास जो हासे दुर्मती त्याते मुखी अरोचक रोग निश्चिती न सोडती जन्मावरी एक गोविक्रय करीती कन्या विक्रय अर्जिती ते नर मार्जर मस्त होती बाळी भक्षिती आपुले जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेशी सप्रेम रोग होय त्याशी की खडा गुह्यात टाकत प्रसाद भंग लिंगभंग करी देवांशी उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अभिरी पांडुरंग होय ते एक मित्र द्रोह विश्वासघातक करीती मातृपितृहत्या गुरुशी संकटी पाडिती वृद्ध ब्रह्मवध गोवध नवारीती अंगी समर्थ्य असोन्या ब्राह्मण बेसोनी बाहेरी उत्तम मात्र सेविती गृहांतरी सोयऱ्यांशी प्रार्थना करी संग्रहणी पोटशूल होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणाशी सदने जाळीती एक दिनाशी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरु छळन एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्याचे संतानांना वाढे जो सदा पितृद्वेष करी तो ब्रह्मा रुद्रांशी अभेरी शिवकीर्तन एका त्राशी अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धारी शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादळ छळ न जाणतो पिशा योनी पावती एका वेदा देवार्चनी विट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थप्रसाद अभेरीत त्याच्या आखो ती अंगर शिरा मृग म्हणे येशा पापे अपार मग मस्तकी होईल परम भार मग सार पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्ताना मृगवर या व्याध शिवनामे गरजेते क्षणी कंठ सददित अश्रुनयनी मागोती बिल्लदळे खोडून शिवावरी टाकत असे चोप्रहारांच्या पूजाचारी संपूर्ण झाले शिव जागरी सप्तजन्मेचे पापे निर्धारी मुळा होणी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रज्वलित प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत रक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्रचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध दिधीला कृतांतवत म्हणे मारू नको माझं यथार्थ बाळांशी स्तन देऊनी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल या शास्त्रस्थ तो एका वेळा म्हणत शपथ करून जाय तो यावरी मृगी म्हणे व्याथ एक जो तृणदायक ग्रामदायक गुरुब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्याशी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्याचे पूर्वज रवी पडती निशंख
पुत्रा बिघडती एक श्री पुरुषा विघड पाडी ती देव ब्राह्मण देखोनी खालती न करीती कदमान निंदिती बोलती कठोर वचन यम कर चरण छेदी त्यांचे परवस्तू चोरावया देख खंड लाविला असे रोख साधू सन्मानाने मानी दुःख त्यास नेत्र रोग तिडका न सोडती पुस्तक चोर ते मुखी होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्विते महिष होती फारसी निश्चित शेण पक्षी भक्तांशी जो निंदा करीती त्याची मुखी दुर्गंधी घाणीती तो मातापित्यांशी ताडीती तू लुला होय या लागी तो अत्यंत कृपण धन नव्हेची प्राण मात्र न तो महाभुजंग होणे दूषित बैसे तेथे भिक्षेशी यतीश्वर आला तो ते नेंद्रिता दवडीला त्याशिव त्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दबदब होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठून घातला बाहेर त्याहून दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐशा धर्मा एकोणी पारधी सतत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बालांशी सन देऊन येसे कोणी मृगी लवला येती गेली जलप्राशन करून या बाळीस्तन लावून तृप्त गेली ती येणे वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे आता त्वरित जाओ चला व्याधापाशी मृगे पाडसा सहित सर्व ही व्याधापाशी आली लवला ही मृग म्हणे ते समय आधी मज व्याधी पारधिया मृगे म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी आम्हासी वधी पारधिया त्याच्या वचने एकता ते क्षणी व्याध सतत झाला म्हणे अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजी नेमाजे झाले तुमचे मुखी निरूपण ऐकले बहुधा जन्मीचे पाप जाळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या व्हावं पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात पावेल विमान शिवगण बसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रंबर नेसले महाराज अद्भुत तयांचे तेज दिक्क चक्र माझे न छायसे दिव्य वाद्य वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वयं वर्षती मृगे पावले दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परेशी झडकता लोह्य होय सुवर्ण तेस व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थोनी दिव्य विमानी बैसविला मृगे पावले दिव्य शरीरती ही विमाने अरुडली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्व ही व्याध नेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती अध्यापी गणनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्नखानी रसभरित बोलिला लिंगपुराणी ते सज्जन एकोणी दिन रजनी ब्रह्मानंदे करून या धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणी पातक दब्ध होय जे हे पठन करीती सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोतेस निर्जर सत्य प्राशन करून शिवलीलामृत निंदक असुर कुतर्की बहुत त्यास प्राप्त कैसे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पद कल्हार सुगंध देणे श्रीधर अभंग षंट पतरुंजी घालिती शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जन खंड द्वितीय अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगल धामा निज जन हृदय रामा चराचर फलकित द्रुमा नाना अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडाश जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवनंदना त्रिपुरांतका हे शिव सदो जात वामघोर तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा गंगाधरा भोगिनी भूषणा सर्वव्यापक अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे फन धवल जगज्जीवन. द्वितीय अध्याय कृपा करून अगद असुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसे कथेच्या रचना वदवी पंचमुकुट पंचनना शोनाकाधिक मुनिजना सुत सांगे शोन नेहमी शरण्य ईश्वास कुवंशी महाराज त्रिमित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा विडोजा पृथ्वीवरी पृतना वसने करुणीय घातले उर्मी पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुंभगन हे मावळती तो एकदा मृग या व्याजे करून
निघाला धुरंधर चमूक घेऊन घोरांधर प्रवेशला विपिन तो सवजे चहूकडून उठली व्याघ्र निरुक रिस वन केसरी मृग मृणी वनरो वानर वानरी शक जंबू कांचा हारित रूपवरी चातक मयूर बदक कुस्तुरी कुंकर जवाधी बिढालक नकुल राजहंस वक्र चक्रवाक पक्षी श्वापदे धावती रूपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊन पडे येला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरोने मनी कापट्य कल्पना मने सुडे घेणं बंधूचा मित्र सहपातला स्वनगरास असुरे धरिला मानवेश कृष्ण वसन वेष्टित विशेष दरवी स्कंधी घेऊन या रूपाशी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देऊन सुरनर भुलती राय ठेविला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्षोनी गुरुवरिष्ठ घर लागून रूपश्रेष्ठ आणईला भोजनात आल्हाद अब्जनंदन तो राक्षसे कापाट्य स्मरून शाकांत नरमास शिजवून ऋषी सानुनी वाढिले त्रिकालज्ञानी वरिष्ठ मुनी सकल ऋषीं माझी शिरोमणी कापट्य सकल जाणून मित्रसह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेनेवे समर्था बोलवा शुप शास्त्री जाणत तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना बापुल्या राव कोपला दारुणी मज शापिले काय कारण मी ही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायाची बटरानी मदयंती नामे पुण्य खानी कृपे केवळ लावण्य हरिणी चतुरी मे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून शिष्य गुरुशी शापावे अधिकार नाही सर्वथा गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी रावा म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचदे हे उदके खाली टाकू जरी तरी पिक न पिके दब्ध होय धरित्री मग आपुल्याच प्रबंधावरी जल टाकीती मित्रसह तो जानूपर्यंत चरण दब्ध झाले कृष्णवर्ण कृष्ण भरला मग तेथून एक कल्माशपाद नाम त्याचे वरिष्ठ जाणून वृत्तांत रायशी उपशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येशी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अर्थज्ञान मग कल्मशास्पाद राक्षस होणे शुधाक्रांत निशिदिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाल देह कपाळी सिंदूर शुधाक्रांत निशिदिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाल देह कपाळी सिंदूर विक्राळ वदन बाहेर शूद्र दंतक्रांता काढली जीव भक्षिले अस मास वनी हिंडता तो राक्षस एक ब्रह्मांड कुमार डोलस 12 वर्षी देखील सवे त्याची लालनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे घरूनी भक्षावय सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपालक सत्य माझा कांता का मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेशी जाऊन चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस बक्षू नको राजेंद्र महापाप घेऊ नको एक सारा सर्व मार्ग तरी चतुरा कैसा पावशी अंतकाळी ऐसे करुणा भाकी कामिनी निर्भय बक्षीला तेने क्षणे अस्थिपंजर टाकून ती पुढे दिधला तव ती दुःख करून या क्रोश कपाल पिटी धरणी कृतिका घेऊन घालील वदनी कोणवणी सावरी ती ते मग तिने शाप दिला रायाचे जो लोट विधी हरिहरांता ते म्हणे मदयंती संग सुरसे प्राण जाईल तेची क्षणी कोणे एके श्रींचा संगमो सोहळा तुझ न घडोये रे चांडाळायचा शाप वदानी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशले अग्नीकडे 12 वर्षे शापमुक्त होणे राव सोनाग्राही होणे वर्तमान सांगे श्रियेशी येरी कपाळपिटी आक्रोश करून म्हणे झाले वंशखंडन पतीस म्हणे ब्रह्मचार्य धरुणी प्राण आपला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोणी श्रियेशी संभाषण खदिरा गाराची सेज आजपासून झाली तुझं लागी जाण परम तळमळी राजेंद्र तेचा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र फोडून गारुड दिन करी की नासिकी सेव वेसन घालून महाऋषभ करीती दिन की वने निरंकुश वारण धरून क्षीण करीती मग तेसा
कल्माशपाद भूप होऊन राहिला दीन रूप पुढे प्रकाशावया कुलदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथे पाहुणे प्रमाण वरिष्ठ मंदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र झाला तेथे पुढे वंश चालविला असो तो रावण मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपला भोग त्याजिले सर्व ही मनात मनोज विकार उठत विवेक गुंशे महाकामईभ आवृत म्हणे श्री अवैवध्य मज नृत्य के कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्रारब्ध विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विना न सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाचे भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्य पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकली परी कदा काळी न सोडी स्वप्ने जागृती महाविक्राळ दात करा खात राये सुरवते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुल नगरासमीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलता पोफळी राजा रातांजन विराजित केळी नारळी खरजुरी चंपक जाई जुई मालती मोगरे पुत्राग राज सेवंती मलयागर कृष्णगार जाती पापय करवीर केवीगार वड पिंपळ औदुंबर परिजातक बकुल देवदार कफिस्त्य बिल्ल मंजीर अर्जुन पिशुमंद कंभद ते ऐसी आव्हाना माझी रूपते क्षण एक पावला विश्रांती परी ते पाठीशी पाप मती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासर मनी की निधाड जोडे रंका लागून की क्षुधिदा पुढे उचंबळून क्षीराब्धिक जैसा पातला की मारतीयाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रांतासी प्राप्त चिंतामणी झाला तैसा पापिया तापसियान माझी मुकुट मनी शिष्यमंदी सर्व घेऊन महाराज तपस्वी गौतम मुनींत स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करिस्त वन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे सहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्मषापाद पुसे कुशल क्षेम राजा राज्य प्रजा अमत्य परम सुखे करुणी नांदती ती ब्रह्मांड क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटत ते दुरून आनंद घन दिसतोशी तुझ्या दर्शनाचे माझं वाटे सत्वर ब्रह्मात्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्मे आपले दुस्तर ऋषी प्रति निवेदिले गौतम म्हणे ब्रह्म पवित्र भूले कैलास गोकर्ण क्षेत्र तिथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णावे ओंकार स्वरूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर किन्नर सेवित अर्ध मात्र पीठ ते जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मांदिका दुर्लभ जान तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचनत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैलास्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभा न वर्णावे इंद्र सनकाधिक ब्रह्मपुत्र तेथे जे वसती अहोरात्र तेथे चे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न तेथे करी अनुष्ठान भृगु जामधग्न गोकर्ण क्षेत्र सदा वसती पाहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तंभरू गायक तेथे गाती शिवलीला गोकर्ण भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक असुर तोषविती महेशा ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारिद्वारे मणिमय खचित एरावरूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी दरक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्वन प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेज विराजित भूल कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण भैरव पूजिजे द्वादश मित्र
एकादश रुद्र तिथीचे वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडून कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड आराधिती पिनाक पाणी रायाशी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचाराला निर्वाण गोकर्ण एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्थान करिता समग्र फळ होय सकल तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी तेथे केले अनुष्ठान निर्नावनलिंग दशानने जान कैलासाहून आणले गणेशने स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रावण पाठ पाहती यावरी सुत वक्त निपुण रावण मातेची कैकई अभिधान ती नित्य शिवलिंग पूजन विना जाण उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करुणी लिंग करी कामना धरुणी व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावे शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्र टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून ती मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला सापेक्षे तप आचरला दारुण तो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांचे खंडे करून सारासार निवडिले चतुर्थ विद्या पारांगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदून स्वहस्ती शिरांच्या तंती करून स्वरयुक्ते दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित स्वरला ताल धरित शास्त्र प्रमाण गात असे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वयन नयन म्हणे का कामांत का आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जी सुंदर ऐसी ललना देई सुकुमार 19 कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद सरस मुरोन दिव्यलिंग ओतिले सहस्र बाल सूर्यपन पवती सरी ऐसे प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करीते अंतर्केह ब्रह्मांदिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकाधिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजित नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती ते आनंद ब्रह्मांडे विचित्रे जेने रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीची निधान त्रिभुवन सुंदरी ललनाते जी अपर्णेची अपार प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तम सचितानंद पूर्ण ब्रह्म नामा अनामातीत तू शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मून शकी विधी भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू रावणे आवश्यक म्हणून स्कंदी घेतली स्कंध जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंखानात चालेल्या दक्षिण पंथे जाता सत्वर गजब जिले सकल सुरवर गजानन स्कंध वीरभद्र नंद केश्वर तळमती म्हणती हे सदाशिव त्रिनेन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलाशी देऊनी पंचवदन हसत असे म्हणे ते जे कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्य जातात धाव वेगी वारी नयना इंदिरावरा निगमागमवंदा सुहास्यवद स्रक्रा हे नील पयोधर धात्रा धाववेगी सोडवी मज हे मधु कैठबर नरक मूर भंजना हे दशावतार धरा पितवसना हे मदनांतक मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोज जातात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन एकता सर्वेश्वर विपरूपे आडवा झाला
आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे हिचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिले भुवयास आडी अमंगल पूर्ण वृद्ध घाल बेसले दंतहीन गदा गदा विप्र हसे देखुनी टाकून रावण चालीला मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्र काळी इकडे असुर शिवा जवळी म्हणे श्री अमंगळ केसी दिदली शिव म्हणे सत्यवचन हे तुझं नापटोपे कवटाळीन अनंत ब्रह्मांडे दावडून सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ती निर्मिले रूप संपन्न मयासुराची उदरी जाण उत्पन्नंत झाली तेची पे तिचा स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासी धावती काध्र वेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोधरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी शिव विशती नेत्रांची चत्वरी पट्टमहिषिनी पतिव्रता मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल अंदन सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे इचे माझी ते निर्वापा सांगता तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रूवरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपे ऐसे कथाची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानना गायी राखी गजाननाची स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती ऐसी देवी प्रार्थीला एकदंत तव रावसाशी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चर फडित मूत्र भरे भूमीवरील लिंग न ठेवावे ऐसी पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघुशंकेचं बैसावी तेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेश गायी राखिता त्याशी लंकानाथ म्हणे तत्वतलिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोरानी पळती तुझ्या मूत्र लंकेचा वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून विप्र म्हणे ती न वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवर आवश्यक म्हणे लंकापती लिंग देता विप्राशी हाती दूर दारुणी एकांत क्षिती लघु शंकेचा बैसला अगाध गजमुखाचे चरित्र तो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावाय पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणाशी मूत्राची पूर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इभवक्र हा कफोडी गर्जनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपली लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेती थांबा म्हणे दुसरी घटिका झाली पुन्हा हा कफोडी ती गजानन तव एव घटिका झाल्या ती न कदापि रावणा न उठेची त्याचे खंडियाचे कुमद नसरेची वारिता पंडिता त्याचे रावणाचे मूत्र नसरे सत्य हे पुन्हा एकदंत हा कफोडी राक्षस आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविली भूमीवरील अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मांदिका उपट पृथ्वीसहित अभंग एकाची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग स्वच्छ पवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागून अखंड भंग झाले गुप्त झाला गजानना गायी पृथ्वीत जाती लपून रावणे एक गायीचा कर्ण धावण्या धरियेला तोही न उपटे तया लागून मग तेथेचे केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन अधिलिंग हे जाणून करीत अर्चना ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेचे करीती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकले रावणे माया सूर मंदोदरी आणि शक्ती देता झाली रावणाप्रती लक्षपुत्र नातून गणती सवा लक्ष यांचे इंद्रजिता याचा पुत्र अष्टदशाक्षोहिणी सेना भार जेथीचा अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तम याच्या गोकर्णीचा थोरा महिमा वर्णू न शके मग वा ब्रह्मा ऐसे आम्हा तेथून झाले मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत जासता त्वरेने अद्भुत एक वर्तिले तुझे कारणे कथा त्याची सांगतो एक वृक्ष न्यग्रोध विशाल त्याखाली आम्ही बैसलो सकल तो एक चांदळी न मंगळ ते अतिपवित्र देखील सर्व रोग विशिष्टपूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडी पडले सर्वांगी रोण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपिती भरून हस्त पाद बोटे गेली झडून परम कुचित कुलक्षण कैसे अन्न उदक तियेचे
ती येते दंतहीन कर्णहीन गर्भिण ती येचे गेले लोचन कर्ण नासिका झडोनी किडे पडले बुचबुचीत अंगाचे चर्म गेले झडोनी वस्त्र पडिले गळोनी धुळीत लोळे चांडाळीना पाप पूर्वीचे भोगीत तिचे मरण काळ जवळी आला जाणं वरती पाहिले आम्ही विलोकून ते तो शिवे धाडिले दिव्य विमान ती लागी न्यावाय दशभुज पंचवदन शिवदूती बैसले दोघे चौघे जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नी तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्य वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीत किन्नर गंधर्व लीला शिवलीला गाती गौतम म्हणे हे के नृपती मग त्याप्रती पुसिले हे दिव्य विमान नेऊन कोणाचे रूप जाता उद्धारून येते म्हणते त्या चांडळांनी लागून शिवानुनी आणू पाठविली निजपदा मग मी आता याशी पुसले की हिने पूर्वी काय तप केले मग ते शिवदुष्ट बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी कैकेय नाम ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपले सौंदर्य गर्वे करून कोणासही मानेना ती बालपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरले जार कर्म करू लागले पापे शिकविल्या नायके तो हे झाली गरोधर लिंग लोकनिंदा निंदा करी ती समग्र मग पापे केश धरून सत्वर बाहेर घातले येशी मग ती हिंडता केश देशांतर कोणी एक सहभाग्य शूद्रत त्याने इथे श्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे आपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यस्रास माशिरत पुष्ट झाली बहुत कर घूर्णित लोचन उघडीना शूद्र घेऊन दासीदास गेल्या क्षेत्री कृषी कर्मास ही शुद्धित आठवणी मासास शस्त्र घेऊन चालली मध्ये माजली मुघडी लोचन न वस्तशी आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिनी सुरी घाली तसे ते अट्टहासे ओरडत गाई उंबारून अनर्थ करीत इने कंठ छेदून गृहात वच्च नेले त्वरेने डोळे उघडून पाही पापिनी मग गोवच्छ ओळखीने तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी म्हणे शिव म्हणे करणी न कळला केली मग अर्धम वच्छ मास भक्षुनी उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवच्छ मारिले व्याघ्राने त्यावर ही काळे मृत्यू पावत तो येऊन यम दूत येसे नेले मारित बहुत याची निर्धयपणे कुंभी पाकी घाली अशी पत्रवणी हिंडवितीशी सप्तभूमीवर ही लोळविती स्तब्ध कवटाळविती तप्त जे का चित्रगुप्ताशी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवच्छ वध हिने केलं मग यमी दिधली लोटवणी चांडाळ येऊनी पावली जनन न गोधर गर्भाद कुचिळ कुलक्षण विपष्ट मूत्रे धरिली सदा श्वासाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बाप प्रेम गेली मरुनी मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्ष्मी गोकर नक्षत्र प्रति संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्या संगे ही दुराचारी चांडळींनी चालली गोकर नक्षत्र गेली चांडळी पडली भद्रकालीच्या देवालयाजवळी मने माझं अन्न द्यावे जे येवेळी बहुत पापिनी मी आहे हाका पुढीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्लपत्र येऊन तिचे हाती घालत येते त्रिदळ पांचपोनी पाहत मुखी घालवायशी नाही वस्त म्हणून रागी भिरकावी तर ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीचं उपोषण बिल्लदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळींनी शिवनामी गरजेती जन तेही करीती तशीची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळीने तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितले समस्त मग ती दिव्य देह पाहुणी पैसता शिवविमानी ते दव आपले पूर्वकर्म आठवणी करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे एक राय सादर तू गोकर्ण प्रति जाई सत्वर शिवरात्रीचं पर्वती परमेश्वर त्रिदळे करून या अर्चिका ऐसे बोलून गौतम मुनी गेला गजन काच्या यागा लागुनी कल्माश पाद तेच क्षणी गोकर नक्षत्री पातला शिवरात्रीचं दिव्यलिंग मित्रसह राये पूजिले सांग अंतरीस प्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊन राव झाला निर्दोष तो कैला साहुनी अधिपुरुष पाठवित दिव्य विमानी बसले शिवगण परमा तेजस्वी देदीप्यमान अनंत विजयांचे रस पिळोनी मूर्ती ओतिल्या वाटते अनंतवादे गर्जने एक वेळा तेने सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षतीवरून रुधांक मित्रसह दिव्य देह पावून झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्राधिप ओलांडून गेला मिरवत शिवपद स्वरूपता मुक्ती पावनी शिवरूपी मिळाले आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर
गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावांना. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बेसला मानस सरोवर वेचिष्ट मराळ जैसे विराजित की निधान भोवते समस्त साधक जैसे बेसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देऊने गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुण्या श्रीमध्ये मातटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुष श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रस वधवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मांड खंड परिसुत सज्जन खंड तृतीय अध्याय गौड हा श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु.